काय करमत नाही का आरतीशिवाय? असं काय विचारते? असं काय नाहीये. दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर, दिसतंय की नाही वेदांत? हो का आजी? ए दादा, तू आजीला सामील होऊ नको. ती संधी शोधत असते मला चिडवायची. अरे गंमत करतेय मी. पण तुला सांगू का वेदांत, एकदा का हा संसारात रुळला की आपल्याशी बोलणार सुद्धा नाही. बघच तो. असं काही नाही आजी. गंमत गंमत करतेय. पण एक सांगू, लग्न खूप छान झालं. अगदी दृष्ट लागेल ना इतकं छान झालं. दृष्ट लागणे इतकं का? दृष्ट तर लागलीच. म्हणजे भर लग्नात वेदांतला अटक झाली, याचाच अर्थ समारंभाला गालबोट लागलं नाही का? हो, पण तो आला ना बाहेर लगेच. हा, अगं पण जी लाज जायची होती ती गेलीच ना. बातमी सगळीकडे पसरलीये. हे चांगलं झालं? चांगलं नाहीच आहे. पण मला काय वाटतं, हे बघा, जे झालं ना ते झालं. ते विसरून जाऊया आणि मग पुढे जाऊयात ना. काय आई, मी राजकारणात आहे. लोक ना मला विचारतात, तुमच्या मुलाला अटक झाली कशामुळे? आई, पण लगेच सुटका सुद्धा झाली. याचा अर्थ काय? मी निर्दोष आहे. दादा तुला माहितीये किती टेन्शन आलं होतं आम्हाला? काय तुला आणि टेन्शन? हो, नाही तर काय. ते आद्या तर म्हणत होती तुझ्या रूम मधून घोरण्याचा आवाज येत होता. काय रे? अरे ते मी दमलो होतो ना म्हणून. दादा तुला त्रास नाही झाला ना जेलमध्ये? नाही रे, मज्जा आली. थ्रिल होतं, थ्रिल. अरे असं काय? अरे मग काय प्रश्न विचारतोयस? काय हा प्रश्न? जेलमध्ये त्रास नाही झाला? वेदांत, अरे आत्ता तो आपल्याशी बोलतोय तरी. आरती परत आली ना की मग मजा बघ. उगाचच पाठवला आरतीला. ती इथे असती ना तर तुम्ही मला असं चिडवलं नसतं. बघ आय ताई, अशी सेंटी नको ना गं होऊस. हे बघ, असं थोडीच आहे की तू ह्या घरात परत कधी येऊच नाही शकत. असं नाही ग, पण आता हे घर फक्त घर राहिलेलं नाही. ह्याच्यासाठी माझं माहेर झालंय. माहेरी 4 दिवसापेक्षा जास्त कुठे राहायला मिळतं. कसं असतं ना, कित्येक वर्ष आपण ज्या घरात राहिलो ते घर एका क्षणात मागे सुटून जात. आता या घरावर आपला हक्क राहत नाही. आपण नव्या घरात जगतोय. हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, एक मुलगी इथे, कोणाची तरी बायको, कोणाची तरी सून, आयुष्यच बदलून जातं ग. ही वेडाबाई, डोळ्यातून पाणी नाही काढायचं. ताई, तुला माहितीये ना, तू रडलीस की मग मला पण रडू येतं. तुझं लग्न खूप मोठ्या दिव्यातून पार पडलं. पण आता बघ, आता सगळे अडी अडचणी पार होऊन तुझं लग्न फायनली झालंय. त्यामुळे आता आनंदी राहा. आणि अण्णा काय म्हणतात माहितीये ना, आपला वेळ आपण रडत घालवायचा का आनंदाने जगायचं हे आपल्या हातात असतं. आणि अगं, तू तर ह्या घरात हवं तेव्हा येऊ शकतेस, बिनधास्त. हो, मी बघ किती स्मार्ट. माझं लग्न झालं ना तरी सुद्धा मी याच घरात राहणार. त्याला घर जावई बनवून घेईन ना मी.
नशीब तू वाचलीस. ऍक्च्युली पण खरं सांगू का, मला भीती वाटते ते. नाही म्हणजे लग्नानंतर माझं आणि नूतन काकूचं पटेल की नाही माहित नाही. हा म्हणजे तू असतेस तर टेन्शनच नव्हतं. आयडे अगं त्या बाबतीत तर तू ना अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना, माझ्याकडे ना 100 आयडियाज आहे की त्यांच्याशी कसं वागायचं. सगळ्यात पहिली आयडिया, त्यांना नूतन काकू नाही म्हणायचं, मग सासूबाई सासूबाई म्हणायचं, हक्क गाजवायचं. आणि तरी त्यांनी त्रास दिला ना, मग तू तुझ्या अमूल्याला फक्त एक आवाज दे. मग बघ, तुझी अमूल्य तुझ्याकडे अशी धावत पळते आणि मग आपण दोघे मिळून तुझ्या सासूबाईला रडू नकोस, नाहीतर माहितीये ना आई काय म्हणेल, तिन्ही सांजेला डोळ्यात पाणी नको. दादा कामात आहेस? नाही रे. मला बोलायचंय थोडं. बोल मग. बस. हे बघ, मला माहिती आहे मी हे आधी 100 वेळा बोललोय, पण मला अजून एकदा म्हणायचंय. थँक्यू सो मच. गेट आउट. अरे दादा निघ इथून. अरे हे बघ, तुला कळत नाहीये. हे बघ, हा दिवस आहे ना, हा तुझ्या विक्रांत मार खाशील आता. परत थँक्यू म्हणालास तर इडियट. बरं ठीक आहे, पण मला अजून एक काम आहे. काय? मला सांग ना, मी आणि आरती फिरायला कुठे जाऊ? अच्छा, तर हे काम होतं तुझं? हे नाही नाही, मी थँक्यू म्हणायला आलो होतो. मी म्हंटल ना, मला अजून एक काम आहे. म्हणजे मी थँक्यू, मी मनापासून थँक्यू. कळलंय. विक्रांत मला सांग, तुम्ही फिरायला जाताना मला घेऊन जाणार आहात का? नाही. स्वतःच ठरवणं कुठे जायचंय ते. आणि आता लग्न झालंय तुझं, तर स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला शिक. हो, पण तू मला सजेशन देऊच शकतोस ना. आणि तू ही आरतीला विचारू शकतोस ना. नाही नाही नाही, मला तिला सरप्राईज द्यायचंय. विक्रांत, मला ना यातलं काही कळत नाही, तुला तर माहितीच आहे ना. तर तुम्ही ठरवा, जिथे जायचंय तिथे जा. इंडियामध्ये जा, बाहेर जा, कुठेही जा. मला फक्त सांग किती खर्च होणार आहे आणि बुकिंगचं काय ते मी करून देतो. इंडियातच जातो. बाहेर जायला तसंही आता वेळ नाही एवढा. ओके. आता काय? दादा, इंडियात कुठे जाऊ पण मी? म्हणजे साऊथला जाऊ, केरळ वगैरे, बॅकवॉटर्स. नाही, नॉर्थ भारी, काश्मीर, बर्फ. अरे निघ इथून. अरे दादा, मी खरंच विचारतो ना. विक्रांत, खरोखर मारीना. निघ इथून. मी खरंच विचारत होतो. विक्रांत जा. काय माहित कधी मोठा होणार आहे हा विक्रांत. कुठे होतीस ग इतका वेळ? काय करत होतीस? अगं जरा दागिने वगैरे सगळे आवरून ठेवले. किती छान दिसत होतीस ग तू लग्नात. हे आत्ता सांगतेस, लग्न झाल्यानंतर? काय आई तू पण ग. अगं लग्नामध्ये बोलायला तरी वेळ होता का? हो, तेही खरंच आहे म्हणा. बरं एक सांगू तुला, अशीच वाग. म्हणजे असं की लग्नामध्ये खूप छान वागलीस, खूप छान बोललीस, अशीच राहा. आणि महत्वाचं म्हणजे आरतीला मनापासून सून म्हणून स्वीकार. आई एक सांगू, बऱ्याच गोष्टी मला न आवडणाऱ्या घडल्या, तरी सुद्धा मी काहीही बोलले नाही. आता काय झालं? आरती आणि विक्रांतचं लग्न झालं आणि वेदांतला अटक झाली. एक क्षण माझ्या मनामध्ये विचार येऊन गेला की ही मुलगी आपल्या घरामध्ये सून म्हणून आली
आणि माझ्या वेदांतला अटक झाली. किती फुटकं नशीब घेऊन आली आहे ना आपल्या घरात असं मला वाटलं, तरी सुद्धा मी बोलले नाही. बरं झालं काही बोलली नाहीस ते, कारण तू असं काही बोलली असतीस ना तर तुझंच हास्य झालं असतं. का? अगं का काय नूतन, आजकालच्या काळामध्ये ह्या असल्या गोष्टी कोणी मानतं का? आणि आजकालच्या काळामध्ये असा विचार करणारी माणसं अजिबात नाही आहेत. आणि असं जर का विचार करत असतील ना तर त्या माणसांना काय म्हणतात माहितीये? सुशिक्षित अडाणी. बरं, सांगायचा मुद्दा हा की मी जरा 2 दिवस जाऊन येते. आरतीची काळजी घे, सगळ्यांनी तिची काळजी घ्या, नीट वागा तिच्याशी. अगं तिला या घराची सवय नाहीये म्हणून सांगते. हे सुद्धा आता मीच करायचं का? बघते. अगं हो, हे बघ, तू सासू असलीस ना तरी तिच्याशी आईसारखी वाग. आई एक सांगू, मी ना उगाच त्या आरतीला दोष देत बसले. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, हे अगदी बरोबर आहे. एका अर्थी बरंच झालं वेदांत आणि अमूल्याचा साखरपुडा नाही झाला, हे अगदी चांगलं झालं. तू असं का म्हणतेस नूतन? आई त्या आरतीला मी सून म्हणून स्वीकारेन, नाही म्हणजे स्वीकारला आहे तसं समजणं, पण ती अमूल्या मला या घरामध्ये नकोय. मला काय वाटतं, वेदांत आणि अमूल्याचा ना पटत नसावं. नाही नाही, म्हणूनच तर त्यांना वेळ हवाय ना. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, हे अगदी खरंय. कारण ती अमूल्या मला या घरामध्ये सून म्हणून नकोय. हा फोटो बघ, मस्त आलाय ना. माझ्यापेक्षा जास्त ना तुझाच चांगला आलाय हा फोटो. ए नाही आता आयडे, तू तू हा फोटो बघ, किती गोड आली असतो तू ह्यात. हा बरा आहे त्यातल्या त्यात. हे बघ, विक्रांत जीजू कसे बघतायत बघ तुझ्याकडे. अगं ए मारताय काय? अगो किती आता उशीर झाला, झोपा. माँ, हम दोनों बहनों के प्यार को जरा समझो. अब तो बस चंद लम्हे हैं. हमें साथ जी लेने दो माँ, हमें साथ जी लेने दो. बाप रे बाप. अमूल्या, विसरू नकोस, लग्न करून तूही त्याच घरी जाणार आहेस. एकाच घरात नांदणारा दोघी. पण खरंच या बाबतीत नशीब काढलंय हो दोघींनी. एकत्रच राहणार असल्यामुळे कायम गळ्यात गळे घालून फिरू शकाल, हो की नाही? पण गंमत माहितीये का, आरती जरी मोठी बहीण असली तरी तिकडे गेल्यावर अमूल्या तुझी मोठी जाऊ असणार आहे. अमूल्या, मोठी जाऊ म्हणून डोक्यावर बसू नकोस तिच्या. काय ग, तुम्ही फोटो बघताय ना, मी गॅस बंद करून आले, मला पण बघायचे. आलेच. अमूल्या, सांगून टाकायला सांगून टाक की तुला आता साखरपुडा नाही करायचाय. लय बघ, अशी संधी वाया घालवू नकोस. मी आहे तोपर्यंत सांगून टाक. काय रे, आलास? आलास म्हणजे? अरे मी इथेच होतो, तू बिझी होतास अमूल्याच्या मागे. तू काही बोलू नकोस. काय रे, नव्हतास अमूल्याच्या मागे मागे करत? हळदीच्या दिवशी तर माखवलंच तिला हळदीने, बघितलं मी. अरे ते ते ते, ते असंच रे. ते म्हणजे तुला लक्षात आहे ना, आद्याच्या लग्नात तिने मला हळद लावली होती, म्हणून मग बदला घेतला.
अरे फट्टू वेदांत वानखेडे, तू ना ऍक्च्युली मी घोडाच घेऊन आलो यावेळेस. तू फक्त हो म्हण, आत्ता जातो अमूल्याला घोड्यावर बसवतो आणि तुझ्याकडे घेऊन येतो. हे बघ, तू ना जास्त शहाणपणा करू नकोस. हा, मग तू वेडेपणा करू नकोस ना. एक मिनिट. हे बघ, तू तिथे होतास ना जेव्हा अमूल्य ते म्हणाली, सो ती काय म्हणाली की मी जेलमध्ये गेल्यामुळे तिला जन्मठेप झालेली चालेल. म्हणजे मला जेल आणि ऍक्च्युली मला कळलंच नाही ती काय म्हणाली. माझ्यामुळे तिला जन्मठेप होईल असं कसं होईल रे? दगड आहे का दगड? अरे तू काय करतोयस? हा दगड आहे का? त्या दगडावर ना डोकं फोडून घेतो माझं. मूर्ख कुठचा. तू हे रस्ते ब्रिज हे सगळं बनवून समाधानी हो. अरे मनाचं काय वेदांत वानखेडे, मनाचं काय? ऍक्च्युली या कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये काम करून ना तुझा पण दगड झाला. फक्त त्या नदीवर ब्रिज बांधत राहा. मनाचं ब्रिजचं काय रे? कनेक्शनच्या ब्रिजचं काय? हा म्हणजे मला सांग, अमूल्य सोबत तुझा साखरपुडा नाही झाला, कसं वाटतंय तुला? ऍक्च्युली वाईट वाटतंय. म्हणजे तू तिला मनातलं खरं न सांगता तिच्यासोबत साखरपुडा करणार होतास? माहित नाही. मस्त. ऍक्च्युली ग्रेट चाललंय तुझं, आणि तू ना हे असंच चालू ठेव. आणि बघ, एक दिवशी ती अमूल्य तुझ्या आयुष्यातून निघून जाईल. अरे तू असं का बोलतोयस? अमूल्य का जाईल माझ्या आयुष्यातून निघून? अरे वेदांत, तुला तिच्या मनातलं कळतच नाही. काय बोलली होती ती? तू एक रात्र जेलमध्ये राहण्यापेक्षा मला जन्मठेप चालली असती. इट वॉज क्लिअर. किती क्लिअरली बोलते अमूल्य. नाही, तू युजलेस आहेस. तू आयुष्यभर हे दगड माती यातच राहा. माती कुठचा? हे तू जा. ए फट्टू वेदांत वानखेडे, तू ना एक गोष्ट लक्षात ठेव, एक दिवशी पस्तावशील तू. संधी होती तरी मी मनातलं बोलू शकलो नाही. फट्टू कुठचा. काय डिलीट केलं असेल अमूल्याने? काय डिलीट केलंस? नाही काहीच नाही. सांग ना, काय डिलीट केलंस? सांगितलं ना काही नाही. सांग ना प्लीज. बरं ऐक, आपला साखरपुडा झाला नाही त्यावरून मगाशी मी ताईशी बोलत होते, तर ती अशी म्हणाली की चांगली संधी आहे. आई अण्णांना सांगून टाक की ताई आणि विक्रांतच्या लग्नासाठी आपण हे प्रेमाचं नाटक केलं होतं. असं काही करू नकोस. पण का? अरे नंतर खूप कठीण होऊन जाईल सगळं. असं काही करू नकोस. मला भेटून बोलायचंय तुझ्याशी या विषयावर. कधी बोलणार आहेस? आणि आता काय राहिलंय बोलायचं? हवं तर आत्ता येतो.
आत्ता वाजलेत बघ किती. अमूल्य, लवकरात लवकर बोलायचं. आत्ता नको तर उद्या पहाटे 5 वाजता येतो. तू बरा आहेस ना? अमूल्य, ऐक माझं. आपण एकदा बोलूया. हवं तर आपण सकाळी ऑफिसला भेटून बोलू. ऑफिसमध्ये बोलूया, कारण तुला मला बाहेर भेटायचं नाहीये ना. मग भेटून एकत्र तुझ्या घरी जाऊया, कारण आजीने सांगितलंय ना, आरतीला आणायला मी सुद्धा विक्रांत बरोबर यायचंय. हा, आपण बोलू आणि मग तू ठरव काय करायचंय ते. ओके.